तर सतीश भोसलेनं बांधलेल्या वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधलेल्या घराच्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून वनविभाग ॲक्शन मोडवर आलाय। वनविभागाच्या जागेवर चहूबाजूंनी जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदण्यात येत आहेत। खोक्याच्या घरावर कारवाई झाली आणि त्यानंतर आता वनविभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि सर्व बाजूंनी सध्या चर खोदण्याचं काम अशा प्रकारे सुरू आहे। तर सध्या पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याचा भाजप आमदार सुरेश धसांना पुळका आला की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण वनविभागानं खोक्याचं घर पाडल्यानंतर सतीश भोसलेचं घर पाडण्यासाठी अतिघाई का केली असा सवाल धसांनी विचारलाय। या कारवाईबाबत धस स्वतः वनविभाग आणि कलेक्टर यांना जाब विचारणार आहेत। संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्यात दोन मतप्रवाह सांगतायत। आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणतायत की ती जमीन वाटप केली गेली होती। तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न जरा अति जास्त घाई केली असत नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।